नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तम्मलवार एन आपल्याला बिझनेस इकॉनॉमिक्स या विषयासाठी आहे. तर बिझनेस इकॉनॉमिक्समधील आपण फर्स्ट चॅप्टर या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. सेकंड चॅप्टर आपण या ठिकाणी बघतोय. तर सेकंड चॅप्टरचं नाव आहे एकाधिकार. एकाधिकार त्यालाच या ठिकाणी आपण म्हणतोय मक्तेदारी. मक्तेदारीला आपण या ठिकाणी मोनोपॉली कॉम्पिटिशन असं देखील म्हटलं जातं. म्हणजे एकाधिकारात स्पर्धेच्या अगदी उलटं, म्हणजे पूर्ण स्पर्धा जे चॅप्टर आपण बघितलेलं आहे किंवा पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ आपण बघितलेलं आहे, त्या बाजारपेठेच्या अगदी उलट अपोजिट या ठिकाणी सरळ सरळ एकाधिकार असं सरळ सरळ तुम्हाला व्याख्या करता येते, साधी सोपी. म्हणजे बाजारपेठेमध्ये पूर्ण स्पर्धेच्या अगदी उलट परिस्थिती असल्यास एकाधिकार असं म्हटलं जातं. एकाधिकाराला इंग्रजीमध्ये मोनोपॉली असं म्हटलं जातं. मोनो म्हणजे एक आणि पॉली म्हणजे उत्पादन असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं. याचा अर्थ एकच उत्पादक किंवा एकच विक्रेता या ठिकाणी बाजारपेठेमध्ये असतो. विक्रेत्यांचं संगनमत असतं, खरेदीदाराचं संगनमत नसतं, तर विक्रेत्यांचं म्हणजे उत्पादकाचं संगनमत असतं. याच गोष्टीचा या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे. आता एकाधिकाराची व्याख्या जर सांगायचं झालं तर पूर्ण स्पर्धेमध्ये पर्यायी वस्तूचा या ठिकाणी साधारणतः म्हणू शकतो उपलब्धता असते, पण मक्तेदारीमध्ये जवळचा पर्याय उपलब्ध नसतो आणि त्याचा विचार करून या ठिकाणी व्याख्या मांडलेल्या आहेत. पहिली व्याख्या आहे चेंबरलिन यांची मते. तर चेंबरलिन यांच्या मते व्याख्या आहे विपणीमध्ये पर्यायी वस्तूचा अभाव असलेली अवस्था म्हणजे एकाधिकार होय. विपणी म्हणजे काय? बाजारपेठ. बाजारपेठेमध्ये पर्यायी वस्तूचा अभाव असलेली अवस्था म्हणजे एकाधिकार. पर्यायी वस्तूचा अभाव असणं म्हणजे काय? या ठिकाणी त्याला पर्याय नसणं, त्याच्याकडूनच त्या ठिकाणी वस्तू घ्यावी लागते. एखादी समजा तुम्हाला चहापत्ती घ्यायचं आहे तर चहापत्तीला पर्याय दुसरा उपलब्ध नाही आहे, म्हणजे दुसरा एखादी विक्रेता या ठिकाणी नाही आहे, तुम्हाला घ्यायचं आहे तर त्याच्याकडूनच घ्यावं लागेल. ही अवस्था म्हणजे या ठिकाणी एकाधिकार होय असं चेंबरलिन यांनी सांगितलेलं आहे. तर दुसरी व्याख्या जी आहे ती लर्नर यांच्या मते आहे. तर त्यांनी काय सांगितलं आहे, ज्याला उतरत्या मागणी वक्राला तोंड द्यावे लागते तो एकाधिकार होय. उतरता मागणी वक्र म्हणजे डावीकडून उजवीकडं हा उतरता मागणी वक्र आहे आणि या वक्राला ज्याला तोंड द्यावं लागतं त्याला एकाधिकार असं म्हटलं जातं. म्हणजे साधारणतः एखाद्या गावामध्ये आपल्याला निदर्शनास येतं बघा, एकटाच व्यापारी आहे आणि जवळजवळ 15-20 किलोमीटर किंवा 30 किलोमीटर या ठिकाणी दुसरं कुणीच नसतं त्याच्याशिवाय, आणि त्यामुळं तो जास्तीचा दर या ठिकाणी लावून वस्तू विक्रीस काढत असतो असं आपल्याला म्हणता येतं. आणि दुसरा पर्याय नसतो, लगेच आपल्याला तिथूनच त्या ठिकाणाहूनच वस्तू घ्यावी लागते आणि आपली गरज पूर्ण करावी लागते. आणि म्हणून या ठिकाणी जर समजा उतरता मागणी वक्र म्हणलं तर काय कराल, आपल्या गरजेपुरतंच या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करत असतो. समजा आपलं गरज आज तेल संपलेलं आहे तर आजच्या गरजेपुरतंच या ठिकाणी आपण तेलाची मागणी करू. नंतर इन फ्युचर आपण समजा दुसरीकडे 15-20 किलोमीटर जात असाल तर तिथून आणण्याचा प्रयत्न करू. म्हणजे या ठिकाणी दर कसे असतात? चढे असतात. ज्या किमती आहेत त्या चढ्या दरानं असतात आणि त्यामुळं मागणी ही कमी कमी होत जाते आणि त्यामुळं उतरत्या मागणी वक्राला या ठिकाणी तोंड द्यावं लागतं असं लर्नर यांच्या व्याख्येवरून लक्षात येतं. त्यानंतर जी व्याख्या आहे तिसऱ्या नंबरची ती टिफिन यांच्या मते. टिफिन यांच्या मते ज्याच्या वस्तूसाठी मागणीची तिरकस लवचिकता शून्य असते तो एकाधिकार होय. ज्याच्या वस्तूकरिता म्हणजे जो विक्रेता आहे त्याच्या वस्तूकरिता मागणीची लवचिकता तिरकस लवचिक असते,
मागणीची लवचिकता ही तिरकस असणं म्हणजे या ठिकाणी कमी होत जाणं याला तिरकस लवचिकता शून्य असते, त्याला एकाधिकार असं म्हटलेलं आहे. आपण आकृतीमध्ये ज्यावेळेस आपल्याला आकृती येईल त्यावेळेस तुम्हाला सांगतो तिरकस लवचिकता शून्य कशी होत जाते. ते एक व्याख्या आहे, लक्षात ठेवा मक्तेदारीची किंवा एकाधिकाराची. वरील व्याख्येवरून आपल्याला काय लक्षात येतं तर एकाधिकाराचे काही वैशिष्ट्ये पडतात. त्या वैशिष्ट्यामध्ये म्हणता येतं की एकाधिकारामध्ये फक्त आणि फक्त एकटाच विक्रेता किंवा उत्पादक संस्था असते असं आपल्याला म्हणता येतं. एकच पिढी उद्योगात असते आणि त्याचं पूर्ण नियंत्रण त्यामुळं पुरवठ्यावर असतं असं आपल्याला म्हणता येतं. पुरवठा कमी करून तो जास्तीचे दर या ठिकाणी आकारू शकतो, हे आपल्याला त्याचं वैशिष्ट्य सांगता येतं. त्यानंतर एकाधिकारामध्ये किंवा मक्तेदारीमध्ये जवळच्या पर्यायी वस्तू या ठिकाणी उपलब्ध नसतात, हे देखील या ठिकाणी त्याचं वैशिष्ट्य पडतं आणि त्यामुळं मागणीची लवचिकता ही तिरकस लवचिकता शून्य असते असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर तिसरं, या ठिकाणी एकाधिकारी उद्योगात दुसऱ्या कोणत्याही पिढीला या ठिकाणी प्रवेश नसतो, म्हणजे पूर्ण स्पर्धेमध्ये मुक्त प्रवेश आणि मुक्त गमन असतं, पण तसं या ठिकाणी नसतं असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे प्रवेशावर निर्बंध असतात. एखादी व्यापारिक व्यवसायात जर आला तर त्या ठिकाणी मक्तेदारी राहणार नाही असं देखील आपल्याला म्हणता येतं. म्हणजे पूर्ण प्रवेश नसतो, प्रवेशावर निर्बंध आकारले जातात. त्यानंतर एकाधिकारात मागणी वक्र वरून खाली उतरणारा म्हणजे ऋणात्मक उताराचा असतो असं देखील या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं. म्हणजेच एकाधिकारात मागणी पूर्णपणे लवचिक नसून कमी लवचिक असते असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे कमी लवचिक राहणं म्हणजे काय तर मागणीमध्ये कमी प्रमाणात बदल होणं. मागणीमध्ये कमी प्रमाणात बदल होणं कशाच्या तुलनेमध्ये? किमतीच्या तुलनेमध्ये. किमती वाढल्या तर मागणी कमी व्हायला पाहिजे आपल्याला आपण म्हणतो, पण त्या ठिकाणी कमी बदल होतो कारण त्या ठिकाणी पर्याय नसतो. एकटाच व्यापारी आहे आणि त्याकडूनच आपल्याला वस्तू खरेदी करावी लागते आणि त्यामुळं मागणीची लवचिकता ही कमी या ठिकाणी दिसते. ही त्याचे वैशिष्ट्ये आहेत. ठीक आहे, या पद्धतीनं. तर एकाधिकाराचे काही प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे नैसर्गिक एकाधिकार. नैसर्गिक एकाधिकार हा निसर्गाने निर्माण केलेला एकाधिकार आहे असं आपल्याला म्हणता येतं, किंवा निसर्गाच्या लहरीपणामुळं हा एकाधिकार या ठिकाणी निर्माण होत असतो असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणी एखादी वस्तू मुबलक प्रमाणात मिळते तर एखाद्या दुसऱ्या ठिकाणी ती वस्तू मिळत नाही असं आपल्याला म्हणता येतं. म्हणून त्या ठिकाणी नैसर्गिक मक्तेदारी निर्माण होत असते. म्हणजेच दक्षिण आफ्रिकेमध्ये हिऱ्याच्या खाणी सापडतात, त्यासोबतच सौदी अरेबियामध्ये या ठिकाणी तेल विहीर जे कच्चं तेल आहे त्याच्या विहिरी वगैरे सापडतात, पण आपल्या इकडं नाही आहे. म्हणून सौदी अरेबियामध्ये आपण काय म्हणतोय तेल उद्योग वगैरे चालतात, त्यांचं त्या ठिकाणी नैसर्गिक मक्तेदारी आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये हिऱ्याच्या खाणी सापडतात. तसंच भारत आणि पाकिस्तानमध्ये ज्यूट या उत्पादनाचं या प्रोडक्टचं उत्पादन या ठिकाणी जास्त होत असलेलं आपल्याला दिसतं असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, ही नैसर्गिक मक्तेदारी निसर्गाच्या लहरीपणामुळे निर्माण होत असते, निसर्गामुळे निर्माण होत असते. एखाद्या विशिष्ट ठिकाणी ते मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणं आणि दुसऱ्या ठिकाणी उपलब्ध न होणं. त्यानंतर 2 नंबर आहे कायदेशीर मक्तेदारी. कायदेशीर मक्तेदारी ही व्यक्तीला किंवा संस्थेला कायद्याने प्राप्त करून दिलेली आहे. प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला किंवा संस्थेला आपल्या मेहनतीचं, कौशल्याचं, त्यासोबतच ज्ञानाचा फायदा घेण्याचा हक्क आहे आणि त्यामुळं हे कायदेशीर मक्तेदारी या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे. कायद्यानं त्याला संरक्षण देण्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने शोध लावला असता तर त्या शोधाचं बेनिफिट त्या व्यक्तीला मिळण्यासाठी त्यामध्ये पेटेंट हा प्रकार आहे. पेटेंट
हे त्याला कायद्यानं निर्माण करून दिलं जातं असं आपल्याला म्हणता येतं. त्यामध्ये तसेच लेखक आणि प्रकाशक जे पुस्तक छापतात ते पुस्तक छापतात त्याचा बेनिफिट व्हावं, त्याच्या ज्ञानाचा फायदा त्याला व्हावा या उद्देशानं त्याला कॉपीराईट हा हक्क देण्यात आलेला आहे आणि तो देखील या ठिकाणी कायद्यानं निर्माण केलेला आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यासोबतच आपली वस्तू एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने विशिष्ट चिन्ह किंवा ट्रेडमार्क घेऊन या ठिकाणी विकली जाते, ते ट्रेडमार्क दुसऱ्याला वापरता न येणं म्हणजे हे कायदेशीर आपल्याला आपल्या वस्तूबद्दल काय म्हणतात मेहनतीबद्दल कौशल्याबद्दल या ठिकाणी बेनिफिट देणारी आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे तुम्ही बघितलं असाल निरमा जी पावडर आहे, अगोदर जे निरमा पावडर होतं त्या निरमा पावडरवर एक लहान मुलगी चं चित्र होतं निरमा पावडरवर. तर त्यासोबतच आता व्हील आहे, तर व्हीलवर ते व्हील आकाराचं एक चित्र आहे, गोल आकाराचं असं चाका असलेलं, ते देखील या ठिकाणी ट्रेडमार्क आहे असं आपल्याला म्हणता येतं. तुम्ही जे पट्टी वापरता त्या पट्टीवर देखील कॅमलचं चित्र असतं बघा, म्हणजे उंटाचं चित्र असतं, ते एक ट्रेडमार्क आहे त्या उत्पादकाचं. त्या उत्पादनाबद्दल या ठिकाणी कौशल्य ज्ञान या ठिकाणी वापरलेलं आहे, मेहनत वापरलेली आहे आणि त्याचा फायदा त्यालाच व्हावा या हेतूनं या ठिकाणी ही कायदेशीर मक्तेदारी निर्माण करण्यात आलेली आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर सामाजिक मक्तेदारी. समाजाच्या हिताच्या दृष्टीने लोकोपयोगी वस्तूच्या बाबतीत या ठिकाणी स्पर्धा टाळावी. समाजाच्या हितासाठी जे लोकोपयोगी वस्तू आहेत त्यामधील स्पर्धा टाळावी या उद्देशानं ही सामाजिक मक्तेदारी निर्माण करण्यात आलेली आहे. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपल्याला घेता येतात जे नगरपालिका महानगरपालिका आहेत त्यांच्याकडे पाणी पुरवठा जी व्यवस्था देण्यात आलेली आहे पाणी पुरवठा करण्याची, ती पाणी पुरवठा व्यवस्था जर एखाद्या खाजगी व्यक्तीला दिली असेल तर काय झालं असतं, ते खाजगी व्यक्ती जास्तीचे दर या ठिकाणी आकारले असते असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे जे समाजाच्या हिताच्या दृष्टीने वस्तू आहेत त्या वस्तू किंवा त्या सेवा त्यामध्ये स्पर्धा टाळावी या हेतूनं या ठिकाणी ही सामाजिक मक्तेदारी निर्माण करण्यात आलेली आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर सार्वजनिक मक्तेदारी. सार्वजनिक मक्तेदारी मध्ये काही वस्तू उत्पादनाचा किंवा खरेदी विक्री करण्याचा अधिकार किंवा एकाधिकार सरकार स्वतः जवळ ठेवत असते. त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने कापूस खरेदी विक्री जे केंद्र उभारलेले आहेत त्याचं एक्झाम्पल घेता येतं. त्यासोबतच केंद्र सरकार मार्फत जी रेल्वे सेवा देण्यात येते ते देखील सरकार स्वतःजवळ ठेवलेले आहे. त्यानंतर पोस्ट ऑफिस आहेत, टेलिग्राम आहेत, त्यानंतर शस्त्रास्त्राची उत्पादनाची ज्या संस्था आहेत ते देखील केंद्र सरकार आपल्या ताब्यामध्ये ठेवलेलं आहे असं आपल्याला म्हणता येतं. ही एक सार्वजनिक एकाधिकार आहे, ते सरकार स्वतःजवळ ठेवत असतं असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर संयोगात्मक किंवा निर्मिती एकाधिकार. निर्मिती एकाधिकार हे एक एकाधिकाराचा प्रकार आहे. तो आपापसातील स्पर्धा टाळण्यासाठी म्हणजे उत्पादक आपापसातील जे स्पर्धा टाळण्यासाठी किंवा विक्रेते जे आहेत ते आपापसातील स्पर्धा टाळण्यासाठी ही मक्तेदारी निर्माण केलेली आहे. म्हणजे समजा 7-8 जण उत्पादक आहेत, एखाद्या प्रोडक्टचं उत्पादन करतात. आता आपापसातील स्पर्धा जर करत बसले तर त्यांचं नफ्याचं प्रमाण या ठिकाणी कमी होईल आणि नफा वाढवायचा असेल तर त्या ठिकाणी ते सर्व उत्पादक एकत्र येतात आणि मक्तेदारी निर्माण करतात की बाबा आपलं उत्पादन या ठिकाणी कितीला विकायचं, किती रकमेला विकायचं, किती किमतीला विकायचं ते ठरवतात आणि ते ठरवून या ठिकाणी सामाजिक किंवा संयोगात्मक किंवा निर्मिती एकाधिकार या ठिकाणी निर्माण केले जातात असं आपल्याला म्हणता येतं. त्यामध्ये जे कॉर्नर असतात बघा त्या ठिकाणी ही निर्मिती एकाधिकार वगैरे दिसतं आपल्याला. त्यानंतर पूल जे तयार करणाऱ्या कंपन्या आहेत किंवा कन्स्ट्रक्शन कंपन्या आहेत त्यामध्ये आपल्याला दिसतं, ट्रस्टमध्ये दिसतं. त्यानंतर होल्डिंग्स ज्या आहेत
त्या होल्डिंग्स कंपन्यामध्ये देखील या ठिकाणी ॲग्रीमेंट करून या ठिकाणी संयोजनात्मक किंवा निर्मिती एकाधिकार निर्माण करण्यात येतो या पद्धतीनं. ठीक आहे. बघा रे, एकाधिकार म्हणजे स्पर्धेच्या अगदी उलट, पूर्ण स्पर्धेच्या अगदी उलट परिस्थिती म्हणजे एकाधिकार होय. अशी साधी सरळ सोपी व्याख्या करताना तिथे एकाधिकाराला मोनोपॉली असं म्हटलं जातं. मोनो म्हणजे एक, पॉली म्हणजे उत्पादन, एक उत्पादन किंवा एकटाच उत्पादक, या पद्धतीनं मोनोपॉली या ठिकाणी विचारात घेण्यात येते. तर या ठिकाणी विक्रेत्यांच्या संगनमताचाच विचार करण्यात येतो, खरेदीदारांच्या संगनमताचा विचार करण्यात येत नाही. या ठिकाणी 3 व्याख्या दिलेल्या आहेत. एक चेंबरलिन यांनी, त्यानंतर लर्मन यांनी, त्यानंतर टिफिन यांनी. ती व्याख्या व्यवस्थितरित्या बघून घ्यायच्यात. त्याचे वैशिष्ट्य, त्या ठिकाणी एकटाच उत्पादक असतो, त्याचं पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असतं, पर्यायी वस्तूचा अभाव असतो, जवळच्या पर्यायी वस्तूचा अभाव असतो, त्यासोबतच तिरकस मागणी लवचिकता शून्य असते. त्यानंतर कोणताही उद्योग किंवा पेढी बाजारपेठेमध्ये येऊ शकत नाही किंवा मुक्त प्रवेश त्या ठिकाणी नसतो असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर मागणीची जी लवचिकता आहे ती तिरकस लवचिकता शून्य आहे. त्यानंतर ऋणात्मक मागणी वक्राला तोंड द्यावं लागतं. हे या ठिकाणी तुम्हाला वैशिष्ट्ये सांगता येतात मागणीच्या लवचिकतेचे, एकाधिकाराचे प्रकार आहेत. नैसर्गिक मक्तेदारी, कायदेशीर मक्तेदारी, सामाजिक मक्तेदारी, सार्वजनिक मक्तेदारी आणि संयोगात्मक किंवा निर्मिती एकाधिकार हे या ठिकाणी प्रकार पडतात असं आपल्याला म्हणता येतं. ठीक आहे. हे या पद्धतीनं आहे. नेक्स्ट लेक्चरला पुढील भाग बघू. ठीक आहे. धन्यवाद.